आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे शेगावमधल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये देशभरातनं भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अनेक दिंड्या आणि हजारो भाविक हे आता शेगावात दाखल झालेत। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शेगावात भाविकांची मोठी गर्दी आहे। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। शेगावमधल्या संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरातनं संजय महाजन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संजय, खूप मोठी गर्दी दरवर्षी भाविकांची शेगावमधल्या या महाराजांच्या मंदिरामध्ये होत असते। गुरुपौर्णिमेला तर जास्त भाविक येत असतात। काय नेमकं सध्याचं तिथलं दृश्य? नक्कीच अजिंक्य, गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे, म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। दरवर्षी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। संत गजानन महाराजांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाखो भाविक आजही आपण जर का बघितलं तर मंदिर परिसरात आता सध्या देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत। सकाळपासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत, राजस्थान असू देत, छत्तीसगड असू देत, या ठिकाणाहून भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। काही भाविक आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया। दादा, तुम्ही कुठनं आलात? वसमत। काय आज गुरुपौर्णिमेनिमित्त आलाय? हो हो, छत्रपती संभाजीनगर। तर अजिंक्य, आपण बघू शकतोय सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी शेगावमध्ये आहे। अनेक दिंड्या या ऑन द वे आहेत, शेगावकडे निघालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात भक्तांचा जनसागर हा गुरुला वंदन करण्यासाठी आता शेगावमध्ये दाखल झालेला आहे। अजिंक्य, ठीक आहे संजय, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल, भाविकांची संवाद साधला त्याबद्दल। आपण दृश्य पाहतो शेगावातली मंदिर परिसरात खूप मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत आणि भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।